तर मित्रांनो, हे बघा पावसाळा चालू झालेला आहे. आमच्याकडे थोडं-थोडं पाऊस पडायला लागलेले आहे. कालला पण भरपूर पाऊस पडला आणि आता आपण या ठिकाणी माळरानावर आलेलो आहे. पूर्णपणे दाट धुकं बसलंय बघा मित्रांनो. अजिबात कुठे, कुठे काय परिसर काही दिसत नाही. पूर्ण असं दाट धुकं बसलेलं आहे. आपण माळरानावर आलेलो आहे. मित्रांनो आता थोडंसं पाऊस पडलेलं आहे, तर या ठिकाणचे जे माळरानावरचे मोठे किरवा असतात, आपण पाठीमागची जी बेलर होती, तिच्या पिल्लं पोटामधली पिल्लं पाहिली होती. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी ना जो खेकडा म्हणतात, आम्ही त्याला किरवा म्हणतोय. मोठ्या खेकडा. त्या मोठ्या खेकडा आज आपण या ठिकाणी या धावामध्ये त्याची पिल्लं कशी असतात, तर हे आज आपण पाहणार आहेत मित्रांनो, मोठ्या खेकड्याची पिल्लं. म्हणजे त्याला किरवा म्हणतोय आम्ही. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या ठिकाणी आलेले पूर्ण धुक्का बसलेले, दाट असं धुक्का बसलेले आणि खेकडा या ठिकाणी माळरानावर कसा निघतोय आम्ही तुम्हाला दाखवतो. तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता खेकडा जर बघायचं म्हटलं ना, तर एकदम आस्ती पाऊल टाकून जावं लागतं. कारण हा खेकडा थोडासा जमिनीचा जर थोडासा हादरा जरी बसला ना जमिनीला, तरी तो खेकडा लगेच धावामध्ये पळून जातोय. तर आपल्याला त्याची पिल्लं बघायची आहेत. जो जो किरवा म्हणतो आम्ही, त्याची पिल्लं बघायची आहेत आपल्याला. त्यामुळे आपल्याला एकदम आस्ती पाऊल टाकून तो खेकडा बघायला लागणार. कारण जर जास्त आवाज आला का खेकडा लगेच धावामध्ये पळून जातोय, थांबत नाही अजिबात. तर मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतोय. मारणावरती आपण आता बघ थोडं दुःख कमी होत जातोय. जास्त येतोय, वाढतोय, कमी होत जातोय. आता थोडंसं कमी झालेलं आहे दुःख. आता आपण खेकडा पाहूया. एकदम आस्ती पाऊल टाकून आपण खेकडा बघूया. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आणि ते खेकडाची जो पिल्ले आहेत हिरव्याची त्याची पण दाखवणार आहे. तर बघा आता या ठिकाणी ना आपल्याला खेकडा हा किरवा आहे त्याचा हे बीळ दिसलेलं आहे. आणि मित्रांनो हे बघा आता आपण पाहू शकतोय आतमध्ये तुम्हाला दिसत असते मित्रांनो, हे बघा ही आहेत किरव्याची पिला. ही पिल्लं इथं आपल्याला बघायला भेटलेत. तर मित्रांनो प्रत्येक जातीचं खेकडा, आता आपण पाठीमागं जी बेलर होती तिची पिल्लं पोटामध्ये पाहिली होती आणि आता ही किरव्याची पिल्लं आहेत, ती आणि ही पिल्लं सोडलेली आहेत पाण्यामध्ये. तर आता याचं हे जे बीळ आहे हे बीळ पाहतोय आपण किरव्याचा. तर बघा मित्रांनो आता ही जी आहेत ना ही किरव्याची पिल्लं आहेत. बघा मित्रांनो आपला आवाज ऐकल्यानंतर हा खेकडासुद्धा बाहेर आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय बघा हा आहे किरवा. आता ही किरव्याची पिल्लं तुम्ही पाहू शकताय आणि हा किरव्याने आपला आवाज ऐकल्यामुळं तो लगेच बाहेर आलेला आहे. कारण त्याची पिल्लं बाहेर होती, त्याच्यामुळं तो सुद्धा लगेच बाहेर आलेला आहे. बघा हा आहे किरवा. तर मित्रांनो ही किरव्याची पिल्लं आपण पाठीमागं पाहिली ती बेलरची पिल्लं तिच्या पोटामध्ये होती. यांनी सोडलेले आहेत पिल्लं ही पाण्यामध्ये. आणि जी काळी पाठीवाली ती चिंबोरी खेकडा असते तिचीसुद्धा पिल्लं मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर हा बघा हा आहे किरवा. बघा आता आपला आवाज ऐकल्यामुळं तो पुन्हा आतमध्ये चाललेला आहे बघा. तर आम्ही याला किरवा म्हणतोय, बाकी जण याला आहे ना मोठे खेकडा म्हणतात. तर बघा असे आहेत या ठिकाणी ही पिल्लं बघायला भेटल्यात आपल्याला. तर आपण बोलल्यामुळे ना मित्रांनो तो आतमध्ये गेला. आपण पुन्हा अजून जाऊन थोडीशी आपण हे किरवं बघणार इथं. आता ही सध्या पिला पाहतोय आपण बघा.
तर बघा मित्रांनो, या रानावर आपण जाऊन आज खेकड्याची पिलं आणि हा किरवा बघितलेले. तर मित्रांनो, हे जे बघायचं जर म्हटलं ना तर पूर्णपणे गुपचूप जाऊन बघायला लागते. तरी पण बघा मित्रांनो, आज आपल्याला 2 ठिकाणी या ठिकाणी खेकडं बघायला भेटलं आणि त्यांची पिलं बघायला भेटली. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.